ते संसारी, भाग्याचे भाग्य धन्य ते संसारी, साठविती हरी हृदया माझी. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. संकटी सुखात नाम सदा गाय, न विसंबे देवराय क्षण एक. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव, एका जनार्दनी धन्य त्यांचे देव. उभा स्वयमेव देव घरी. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. विठ्ठला तुमचा प्रसाद झालिया पूर्ण. हरिगुण वर्णिन मी जाण, एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे. स्वये भानुजो भानु आराधियेला, तयाचे कुळी दीपक दिव्य झाला. हरिभक्ती लागोनी तारी समस्ता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. आदिनारायण विद्य त्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. शेखनाथ महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या असे संत नामदेव महाराज संस्थान उमरजच्या माध्यमातून एक अतिशय भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम या ठिकाणी कलशारोहणाच्या निमित्तानं या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि आज 6व्या दिवसाची कीर्तन सेवा
ही माझ्या वाट्याला आलेली आहे. एकनाथ महाराज या अभंगामध्ये भाग्यवंताचं लक्षण सांगतात, किंबहुना त्या भाग्यवंताचं कर्तव्य काय आहे, त्याची एकूण अवस्था काय आहे, त्या अवस्थेचं वर्णन महाराज या अभंगात करतात. विठ्ठल जे हात देवाचे पाय पडण्यासाठी कामी येऊ शकत नाहीत ते गळ्यात ठेवण्यात काय अर्थ नाही. या कार्यक्रमाच्या साठी माझे परममित्र आणि पैठणमध्ये ज्यांची वारकरी शिक्षण संस्था गेल्या अनेक वर्षापासून अखंडतेनं सेवा करती आहे, नाथ महाराजांची सेवा करती आहे, असे हरिभक्तीपरायण माझे मित्र हनुमान आबा डांबे यांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला फोन केला. खरं तर ते माझे मित्र आहेत आणि मला इकडे येणं खरं तर खूप अशक्य होतं, परंतु आयोजकांच्या वतीनं मला बरेचसे फोन आले आणि आपण ह्या कार्यक्रमाला आलंच पाहिजे असा खूप आग्रह त्यांनी केल्यामुळे आज या ठिकाणी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. 6वा दिवस काहीतरी योग आहे, कारण 6 या आकड्याचा एकनाथ महाराजांशी फार जवळचा संबंध आहे. नाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा जन्मदिवस फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांना सद्गुरूंचा अनुग्रह ज्या तिथीला प्राप्त झाला ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांना दत्तात्रयांचं सर्वप्रथम दर्शन ज्या तिथीला घडलं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं निजधाम गमन ज्या तिथीला झालं ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. एकनाथ महाराजांनी ज्या तिथीला जलसमाधी घेतली ती तिथी फाल्गुन वद्य षष्ठी. जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय ती ज्या तिथीला एकनाथ महाराजांनी प्रतिशुद्ध स्वरूपामध्ये आपल्याला दिली ती कपिला षष्ठी. असे 6 योग एकनाथ महाराजांच्या आयुष्यामध्ये षष्ठी या तिथीला आलेले आहेत. त्याचबरोबरीनं इहलोकामध्ये भूलोकामध्ये एकनाथ महाराजांचं आयुष्य हे 66 वर्षांचं होतं आणि असा 6 या आकड्यांचा खेळ चालू असताना आज षष्ठीला 6व्या दिवशी एकनाथ महाराजांच्याच वंशजांचं कार्यक्रम एकनाथ महाराजांनी आयोजित केलेल्या सप्ताहामध्ये आहे. हा एक योगायोग आहे. विठ्ठल हो. एकनाथ इज इक्वल टू ऐश्वर्य हे सूत्र आहे, लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांचं ऐश्वर्य सगळ्या संतांमध्ये श्रेष्ठ असं मानण्यात आलेलं आहे. एकनाथ महाराजांचे सर्व कार्यक्रम नाथ महाराजांच्या काळापासून अतिशय थाटामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये साजरे करण्यात येतात. वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांचं एक पुस्तक होतं वारकरी संप्रदायाचा उदय आणि इतिहास. त्याच्यामध्ये सगळ्या संतांच्या पालख्यांचं वर्णन हे त्यांनी करून ठेवलेले. साधारणतः 70-80 वर्षांपूर्वीचा तो ग्रंथ आहे. पुस्तक छोटंसं पुस्तक आहे, बाजारामध्ये अजूनही मिळतं. त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या संतांच्या पालखी सोहळ्याचे जे मानाच्या 7 पालख्या आहेत त्या 7ही पालख्यांचं वर्णन आता बंद करून टाका, ते आधी जे होतं तेच ठेवा. 7 पालख्यांचं वर्णन त्याच्यामध्ये करून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानोबारांच्या सोहळ्याबरोबर 1400 ते 1500 वारकरी असतात, 4 ते 5 हजार वारकरी असतात असा त्या काळामध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबरीनं दिंड्यांची नावं दिलेली आहेत. तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये त्या कालखंडामध्ये 100 ते 150 वारकरी होते. बघा, लक्षात घ्या फरक किती होता. आणि एकनाथ महाराजांचा मानाचा 3रा पालखी सोहळा त्याच्यामध्ये सुद्धा 4 ते 5 हजार वारकरी होते असं वर्णन आलेलं आहे. आणि याच बरोबरीनं नाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं ऐश्वर्य वर्णन त्याच्यामध्ये करत असताना 5 ते 6 ओळी फक्त नाथ महाराजांचं ऐश्वर्य काय आहे, पालखी सोहळ्याचं, पादुकांचं, याचं वर्णन हे मामासाहेबांनी करून ठेवलेलं आहे. एकंदरीत नाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले सर्वात ऐश्वर्यशाली संत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या संबंधानं ज्या काही गोष्टी आहेत
त्या ऐश्वर्यशाली आहेत असं आपण पाहू शकतो. एकनाथ महाराजांच्या पासून माझी 14वी पिढी आहे आणि भानुदास महाराजांच्या पासून माझी 18वी पिढी आहे. आम्ही जेव्हा वंजारवाड्याला या ठिकाणी राजू मालकांच्या घरी बसलो होतो त्यावेळी बेलगावकर महाराजांचा आणि आमचा संवाद झाला आणि संवाद होत असताना त्यांना सांगितलं की आमच्या घराण्यामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा कधीपासून आहे हा आम्हाला सांगता येत नाही, मात्र वारकरी संप्रदायाच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ज्ञात स्वरूपामध्ये लिखित स्वरूपामध्ये एकनाथ महाराजांची परंपरा ही सगळ्या संतांमध्ये जुनी परंपरा जी अव्याहतपणे 500 वर्षांपासून 500ही वर्षांपेक्षा जास्त चालत आलेली आहे. म्हणजे एकनाथ महाराजांच्या भानुदास महाराजांच्या पासून माझी 18वी पिढी आणि ते भानुदास महाराज म्हणतात, आमुची एक कुळी पंढरीचा नेम वाचे सदा नाम विठ्ठलाचे. आणि त्यामुळे भानुदास महाराजांनी कमवलेले हे ऐश्वर्य हे एकनाथ महाराजांच्या काळामध्ये आलं आणि अव्याहतपणे आजही एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये हे ऐश्वर्य आपल्याला पाहायला सापडतं. या कार्यक्रमाचा जर आपण विचार केला तर या कार्यक्रमाचे आयोजक एकनाथ महाराज, महंत एकनाथ महाराज आहेत, गुरु नामदेव महाराज. मी थोडा लवकर आलो होतो, बराच वेळ झाला आणि मला कार्यक्रमाच्या संबंधानं संस्थानाच्या संबंधानं माहिती देण्यात आली की या पीठाचे जे मूळ पुरुष आहेत नामदेव महाराज, त्यांना संत शिरोमणी नामदेवरायांचे अंशावतार मानण्यात आलेला आहे आणि अतिशय सूत्रबद्ध शिस्तबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. येत असताना हजारो लोक रस्त्यानं सुद्धा दिसले आणि वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य या माध्यमातून दिसतं आहे. या संस्थांच्या माध्यमातून गोशाळा चालवली जाते, शाळा चालवली जाते, अन्नदान या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. आणि मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनांच्या माध्यमातून की वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य हे सर्वत्र दिसलं पाहिजे. आमची संतांवरती श्रद्धा आहे, संतांवरती प्रेम आहे, परंतु ते प्रेम व्यक्त स्वरूपामध्ये असलं पाहिजे. त्यांचं ऐश्वर्य हे दिसलंच पाहिजे. काही गोष्टी या दिसल्या पाहिजेत. लक्षात ठेवा, एका जाहिरातीमध्ये केंद्रे महाराज फार सुंदर वाक्य आहे, बिस्किटाची जाहिरात आहे आणि त्या बिस्किटाच्या जाहिरातीमध्ये असं लिहिलं आहे, असं म्हटलं आहे कि काजू हो या प्यार दिखना चाहिए. बिस्किट, अख्खं बिस्किट जर का काजूच्या तुकड्यांनी बनवलं तर कोणी म्हणणार नाही की हे काजूचं बिस्किट आहे, मात्र त्याच्यात छोटे छोटे तुकडे जरी दिसले, बाकी काही जरी वापरलं तरी सुद्धा लोकांना वाटतं हां काजू आहेत. तसं वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य, वारकरी संप्रदायाची परंपरा, वारकरी संप्रदायाची शिस्त ही दिसायला पाहिजे आणि या मंडपामध्ये ती मला पाहायला सापडते. त्यामुळे अतिशय ऐश्वर्यशाली सोहळा या आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये साजरा होतोय. मला असं वाटतंय नांदेड जिल्ह्यातला तरी हा सर्वात मोठा अखंड हरिनाम सप्ताह असणार, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक अखंड हरिनाम सप्ताह होतात, अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांना आपल्यापैकी बरीच कीर्तनकार मंडळी, श्रोते मंडळी जात असतील, मात्र या परिसरामध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं नियोजन, मंडप वगैरे सगळी व्यवस्था ही जर बघितली तर अतिशय सुंदर आहे. आणि या माध्यमातून हे कार्य एकनाथ महाराजांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि खरं तर हनुमान आबांनी मला ह्या कार्यक्रमासाठी सांगितलं, म्हणजे आमचा काही परिचय नाही, आमची काही ओळख नाही, आत्तापर्यंत त्यांची भेटसुद्धा आपली झालेली नाही, मात्र हनुमान आबांनी या ठिकाणी फोन केल्यामुळे आज या ठिकाणी सेवेकरता उपस्थित झालो. आज सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे हा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. नाथ महाराजांनी या अभंगामध्ये जो काही महात्मा आहे, ज्यानं आपलं जीवन सर्वस्वी भगवंताला अर्पण केलेलं आहे, त्या महात्म्याचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. नामदेव महाराज हे वारकरी सांप्रदायिक होते आणि त्यामुळे पांडुरंगाने त्यांना प्रत्यक्ष गळ्यामध्ये हार घातलेला आहे, एवढा एक मोठेपणा हा त्यांना प्राप्त झाला, एवढा आशीर्वाद भगवंताचा प्रत्यक्ष प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अशा महात्म्यांच्या दर्शनानं
दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष अशा पद्धतीनं जे म्हटलं जातं की अशा महापुरुषांच्या दर्शनानं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि म्हणून मोठ्या संख्येनं या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीत होतो. आणि म्हणून हा अभंग नाथ महाराजांचा सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचं सार जर का आपण काढायचं झालं तर भगवंताचं नाम जो घेतो, जो भगवंताला अंतःकरणामध्ये धारण करतो, त्याच्या भाग्याचं वर्णन कोणीही करू शकत नाही. विठ्ठल भाग्याचं वर्णन कोणी करू शकत नाही असं जरी आपण म्हटलेलं असलं तरी सुद्धा संत महात्म्याने काही भाग्य आणि अभाग्य या दृष्टीनं काही चिंतन केलेलं आहे. व्यावहारिक लोकांच्या दृष्टीनं भाग्य वेगळं आणि सांसारिक आणि संत अर्थात पारमार्थिक लोकांच्या दृष्टीनं भाग्याचं वेगळं लक्षण सांगितलं जातं. दोन्ही प्रकारे प्रत्येक जण आमचीच व्याख्या खरी आहे याचा प्रकर्षानं याचं मंडन करण्याचा प्रयत्न करतात. ज्यासी म्हणती भाग्य थोर, काय म्हटलेलं आहे नाथ महाराज असं सांगतात, ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्यासी म्हणती भाग्य थोर. प्रपंचाचा विस्तार ज्याचा मोठा झालेला आहे त्याला थोर भाग्यवान असं सांसारिक लोक म्हणतात. म्हणजे सामान्य भाषेमध्ये बोलायचं झालं तर सांसारिक भोगोपलब्धी ज्यांच्या जीवनामध्ये विपुल प्रमाणामध्ये आपल्याला सापडते, सामान्य माणसं त्याला भाग्यवान समजतात. मात्र पारमार्थिक लोकांच्या दृष्टीनं भाग्यवान वेगळा आहे. तिचा भाग्यवान तिचा भाग्यवान तिचा भाग्यवान तिचा भाग्यवान तिचा भाग्यवान तिचा भाग्यवान संत महात्मे भाग्य मानतात की नाही. मात्र संत महात्मे भाग्य मानतात तीच भाग्यवंत आहे. त्या संबंधानं अनेक कारण संत महात्म्याने देऊन ठेवलेली आहेत की कोणाकोणाला भाग्यवान म्हणायचं. त्यापैकी महत्वाचं कारण आपल्याला भाग्याचं चिंतन यासाठी करायचं आहे कारण भाग्याचं भाग्य काय आहे नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात. त्यामुळे भाग्य हा विषय जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही, तो कशाला म्हणायचं हे लक्षात येत नाही, त्याच्याशिवाय भाग्याचं भाग्य काय आहे याचं चिंतन आपल्याला करता येणार नाही. म्हणून संत महात्मे भाग्य मानतात का तर हो मानतात. भाग्यवंत म्हणून तया शरण गेले पंढरी राया. पंढरी रायाला जे शरण गेलेले आहेत त्याला भाग्यवान असं संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे. किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पंढरी रायाचे जे दास आहेत ते दैवाचे आहेत याचा अर्थ ते कोण आहेत, भाग्यवान आहेत अशी सामान्यपणे संतांनी व्याख्या सांगितली. आता समाजामध्ये जर चिंतन केलं तर भाग्य आणि कर्म यांची जोड लावत असताना माणसं गफलत करतात. प्रत्येकाचे टक्केवारी जे ते स्वतंत्र. काही जण म्हणतात 5% कर्म 95% भाग्य. काही जण म्हणतात 95% कर्म 5% भाग्य. 50-50% प्रत्येकाची टक्केवारी स्वतंत्र आहे. मात्र एक गोष्ट आपण लक्षात घ्या की कर्म जे आहे ते केल्याशिवाय भाग्य हे आपल्याला प्राप्त होत नसतं. भाग्याचे भडसे उद्यमाचे मिसे मग समृद्धी जात अपैसे घर रिघे. ज्ञानोबा आपल्याला सांगतात भाग्याचे भडसे मान्य आहे मात्र उद्योगाचे मिसे. आधी काहीतरी उद्योग केला पाहिजे. उद्योग केल्याच्या नंतर भाग्य साह्यभूत होत असतं. म्हणून भाग्य म्हणजे काय याची व्याख्या आपण थोडीशी लक्षात घ्या. भाग्य कशाला म्हणतात बघा, पटतंय का लक्षात घ्या. एखादी गोष्ट आपल्याकडे नसावी, तिची आपल्याला गरज असावी आणि विनासायास ती आपल्याला मिळावी याला म्हणतात भाग्य. विठ्ठल विठ्ठल. अनेक उदाहरणं त्या संबंधानं देता येतील. भाग्य भाग्य म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याकडे नसावी, तिची आपल्याला गरज असावी. नुसतं नसावी असा उपयोग नाही,
तिची गरजही असावी. कारण एखाद्याने एखाद्याला औषध दिलं, त्यांनी सांगितलं माझ्याकडे फार चांगलं औषध आहे पोटदुखीचं, हे घे. फुकटात मिळतंय, लक्षात घ्या, फुकटात मिळतंय, माझ्याकडे नाही याचा अर्थ भाग्य म्हणता येणार नाही. मला त्याची गरज आहे आणि योग्य वेळेला ते मिळतंय, याला सुद्धा महत्व आहे. म्हणजे भाग्य हे नुसतं कधीही उजाडून चालत नसतं. आपल्या जवळ ती गोष्ट नसावी, आपल्याला ती विनासायास मिळावी, आपल्याला तिची गरज असावी आणि वेळेत मिळावी तर भाग्य, लक्षात ठेवा. म्हणजे त्याची आणखी एक पुष्टी जर जोडायची झाली तर वेळेला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं जी काही क्रिया होते त्याला भाग्य हे सामान्यपणे आपण म्हणू शकतो. आणि म्हणून भाग्य ही संकल्पना सांगत असताना संत महात्म्यांनी अनेक विध प्रकारे याचं चिंतन केलेलं आहे. भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्य एके ठिकाणी असं म्हणतात, एका स्तोत्रामध्ये असं सांगतात, पंचाक्षरं पावनमुच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः. आचार्याने असं सांगितलेलं आहे की पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः, ओम नमः शिवाय हा पावन करणारा मंत्र आहे, जो मुखातून नित्य धारण करत असतात, नित्य गात असतात. पंचाक्षरं पावनम उच्चरन्तः पतिं पशूनां हृदि भावयन्तः, पशुपतीनाथ भगवान श्री विश्वेश्वराला जे हृदयामध्ये नित्य स्थापित करीत असतात. भिक्षाशनादिक्षु परिभ्रमन्तः, यदृच्छेनं मिळालेलं, आपल्या दैवानं मिळालेलं खाऊन जे इतस्ततः परिभ्रमण करीत असतात. कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः, असे जे लंगोटी धारक आहेत ते खरे भाग्यवान आहेत. ही आचार्यांची व्याख्या झाली बरं का. म्हणजे सामान्य गोष्टी व्यवहारामधल्या मिळू लागल्या एखाद्याला तर एखाद्याला भाग्यवान म्हणत असतो. मात्र परमार्थामध्ये याला भाग्य म्हणता येणार नाही. कारण आपल्याला ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं, भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आणि अभागी कोण आहे याचं चिंतन सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांनी फक्त हरिपाठाचाच विचार करा, ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे. गृहरे चंद्रशेखर महाराज खूप सुंदर या बाबतीमध्ये सांगतात. त्यांनी असं सांगितलं की ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी जो काही विचार हा हरिपाठात मांडलेला आहे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसिनी होय. उपजोनी जन्माला येऊन तो करंटा आहे, कोण? नेणे अद्वैत वाटा. जो अद्वैताची वाट जाणत नाही तो जन्माला येऊनही अभागी आहे. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं अभाग्याची व्याख्या आहे. बर, मग ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे? मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. मोक्षरेखे आला भाग्ये विनटला, जो मोक्षाच्या सीमारेषेपर्यंत आलेला आहे तो ज्ञानोबारायांनी सांगितलेला ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आहे. म्हणजे ज्ञानोबाराय केवळ हरिपाठाचा विचार केला तर ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं भाग्यवान आणि अभागी कोण याचं चिंतन करतात. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं चिंतन करत असताना ज्ञानोबाराय सांगतात, नाही जासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैव हत. दैवाकडून मारल्या गेलेला आहे. म्हणजे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं तो अभागी आहे, जो भगवंताची भक्ती करत नाही, भगवंताचं नाम घेत नाही. बर, आणि मग भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये सांगितलेला भाग्यवान कोण आहे? हरिनाम सार जिव्हाया नामाची, 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 हरिनाम सार जिव्हाया नामाची.
जिव्हा या नामाची उपमा त्या दैवाची कोण वाणी. त्याच्या दैवाचं वर्णन कोण करू शकणार आहे ज्याची जिव्हाच हरिनामाची होऊन गेलेली आहे. म्हणजे भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, जो भगवंताची भक्ती करतो तो भाग्यवान, जो करत नाही तो अभागी. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं सांगितलं, जो अद्वैताची वाट जाणतो तो भाग्यवान, जो जाणत नाही तो अभागी. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायांनी सांगितलेली एक व्याख्या, आचार्यांनी सांगितलेली एक व्याख्या, अनेक संतांनी सांगितलेल्या भाग्यवानाच्या व्याख्या, अभाग्याच्या व्याख्या या जर आपण बघितल्या तर या एका पारड्यामध्ये आहेत आणि तुमची आमची व्याख्या ही एका पारड्यामध्ये आहे. मग नेमकी व्याख्या कोणाची योग्य असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपण सर्वजण शब्द प्रमाण मानणारी मंडळी आहोत, वारकरी सांप्रदायिक मंडळी आहोत. संत जे सांगतात ते आम्हाला मान्य आहे. संत बोलतात ना याला भाग्यवान म्हणायचं, आम्ही डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास ठेवणार, त्यालाच आम्ही भाग्यवान म्हणणार आहोत. मात्र समाजामध्ये काही बुद्धिवादी मंडळी असतात बरं का. बुद्धिवादी म्हणजे काय, पूर्वीचा काळ असा होता की प्रत्येक गोष्टी ह्या तावून सुलाखून विचारात घेतल्या जायच्या आणि मग त्याला बुद्धी लावून बुद्धीच्या कसोटीवरती घासून ते समजून घेतलं जायचं की हां हे असं असेल तर असं, तसं असेल तर तसं. म्हणजे ही बुद्धिवादी मंडळी जी आहेत ही तर्क करायची. हां, तर्क योग्य आहे मात्र कुतर्क चालत नाही. शास्त्र आम्हाला सांगतं तर्क्यताम मा कुतर्क्यताम, माणसानं तर्क करावा पण कुतर्क करू नये. अशा पद्धतीचा आपल्याला शास्त्रांनी काही निर्देश करून ठेवलेला आहे, काही मार्गदर्शन करून ठेवलेलं आहे. म्हणून पूर्वीच्या काळातले जे बुद्धिवादी होते ते जरा बरे होते. म्हणून प्रत्येक गोष्ट हे बुद्धीच्या कसोटीवरती घासायचे म्हणून त्यांना बुद्धिवादी असं म्हणायचे बरं का. मात्र आता ती व्याख्या थोडीशी बदलावी लागणार आहे. बुद्धिवादी ह्या शब्दाची व्याख्या थोडीशी बदलावी लागणार आहे. केंद्र महाराज असं म्हणावं लागणार आहे, ज्यांना बुद्धी आहे की नाही याच्या संबंधाने वाद आहेत ते बुद्धिवादी असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. असे बुद्धिवादी, त्यांचे काही प्रश्न असतात, त्यांना प्रत्येक गोष्ट ही तपासून पाहायची असते. तर ठीक आहे, काही हरकत नाही. आपण बघा, एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला भाग्यवान म्हणण्याची जेव्हा अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्यानं म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. पुन्हा एकदा सांगतो ऐका, पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्यानं म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान. म्हणजे बघा, एखाद्याची सत्ता बघून किंवा संपदा बघून एखाद्याला भाग्यवान म्हणू लागला तर तो त्याला आयुष्यभर भाग्यवान म्हणू शकत नाही, कारण लक्ष्मी ही चंचल आहे. मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मर्कटो मक्षिका मत्कुणो मत्स्यो मकारा दशचंचला. अशा पद्धतीनं 10 चंचल गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत. त्या पहिला क्रमांक जिचा लागतो ती आहे लक्ष्मी. ही लक्ष्मी काय आहे, चंचल आहे. ती क्षणात एका ठिकाणी असते, क्षणात दुसऱ्या ठिकाणी ती जात असते. म्हणजे एखाद्याला पैसा मिळाला म्हणून आपण त्याला भाग्यवान म्हणू लागलो, त्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकणार आहे का? बघा, एक भिकारी आहे, जो काल भिकारी होता, त्यांनी लॉटरी घेतली, 1 कोटी रुपयाची लॉटरी त्याला आज लागली. आता काय झाला, काल जो अभागी होता आज तो काय झाला, भाग्यवान झाला. आता काय झालं, याच्याकडे पैसे आले हे लोकांना कळालं, त्याच्या घरावर दरोडा पडला आणि सगळे पैसे चोरून नेले. आता काय झालं, पुन्हा तो अभागी झाला. म्हणजे पहिल्यानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला कायमचं तो भाग्यवान म्हणू शकतो का? म्हणू शकत नाही, सामान्यतया म्हणू शकत नाही. बघा, एखाद्याचं रूप बघून एखादा म्हणू लागला, एखाद्याची कला बघून एखादा म्हणू लागला, वा 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 तुमचं भाग्य आहे, काय तुमचं रूप आहे, काय तुमची कला आहे. मात्र हे रूप, ही कला, या सगळ्या गोष्टी एका ठराविक मर्यादेच्या नंतर बाद होणार आहेत. रूप काही वर्षाच्या नंतर क्षीण होणार आहे, बुद्धी क्षीण होणार आहे, कला क्षीण होणार आहे. आज मृदंगाचार्यांचे हात जेवढे वाचतील तेवढे म्हातारपणात वाचतील असं नाही. आज कीर्तनकार जेवढं कीर्तनातून ज्ञान द्यायला लागेल याचा अर्थ तो कायमच तो ते देऊ शकेल असं नाही. त्यामुळे वयोवृद्ध झालेली माणसं म्हणतात, बघा काय म्हणतात, ते काय म्हणतात, आम्हाला पूर्वी लय पाठांतर होतं म्हणतात, लय पाठांतर होतं पण आता काय आठवत नाही. बरं, आता गंमत अशी आहे, याच्यामध्ये ज्यांचं पाठांतर नव्हतं तेही धकून जातात बरं का. तेही म्हणतात आमचं पाठांतर होतं आता आठवत नाही. असे धकून घेणारे समाजामध्ये भरपूर माणसं आहेत. म्हणजे एखाद्याच्या ज्ञानाकडे बघून आपण एखाद्याला भाग्यवान म्हणू लागलो. कायमचं टिकणं, ज्ञान म्हणजे बुद्धी बरं का. ज्ञान म्हणजे भगवंताचं ज्ञान असं समजू नका, ज्ञान म्हणजे बुद्धी. एखाद्याच्या बुद्धीकडे बघून आपण म्हणू लागलो तो भाग्यवान आहे, आपण त्याला कायमचं भाग्यवान म्हणू शकत नाही. म्हणजे एकानं दुसऱ्याला भाग्यवान म्हटल्याच्या नंतर दुसऱ्याला अभागी म्हणण्याची जेव्हा पहिल्यावरती पाळी येणार नाही तेव्हा पहिल्याने म्हटलेला भाग्यवान हा खरा भाग्यवान आहे. आता
भगवंत संत जे भाग्याचं लक्षण सांगतात ते एखाद्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे की नाही हे पाहून सांगत असतात. आणि म्हणून एकदा देवाची प्राप्ती जर का झाली तर देवाची अप्राप्ती पुन्हा होणं शक्य नसल्यामुळे संत महात्मे सांगतात तोच खरा भाग्यवान. विठ्ठल विठ्ठल. आता आम्हाला कळालं की भगवंताची प्राप्ती, भगवंताचं भेटणं, भगवंताचं दिसणं, त्याचा अनुभव येणं याला भाग्य म्हटलेलं आहे, याला भाग्य म्हणून सांगितलेलं आहे. मात्र नाथ महाराज या अभंगामध्ये फक्त भाग्य वर्णन करत नाहीत, तर भाग्याचं भाग्य काय आहे तर भगवंत हृदयामध्ये येऊन बसणं अभंगाचं पहिलं चरण. भाग्याचे ते भाग्य धन्य ते संसार, भाग्याचे ते भाग्य धन्य ते संसार. संसारी साठविती हरी हृदया माझी. भाग्य कधी एकसारखं नसतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एखाद्याचं भाग्य उजळलं, फळफळलं तर ते कायमच फळफळतं असं नाही, कधी ते बदलेल काही सांगता येत नाही. एक जण रस्त्यानं चालला, त्याला एका ठिकाणी अतिशय वेगामध्ये आणि जाणं गरजेचंच होतं, वेळेत जाणं गरजेचं होतं, नाहीतर त्याचं काहीतरी 5-10 हजारांचं नुकसान झालं असतं. चालता 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 माणूस जेव्हा सरळ चालतो ना तेव्हा त्याचं जमिनीकडे लक्ष नसतं. जेव्हा तो सरळ चालतो तेव्हा जमिनीकडे लक्ष नसतं. चालू लागला, जोरात ठेच लागली, दगडाला ठेच लागली आणि तसाच खाली बसला. विचार करू लागला, म्हटला ठेच लागली, आपलं एवढं 5-10 हजाराचं नुकसान झालं. आता काय झालं, ज्याला पैसा मिळणार होता 5,000 समजा 10,000 पकडा मिळणार होते, आता ते मिळाले नाहीत. काय झालं, भाग्य त्याचं उजळणार होतं, कोणीतरी त्याला फुकटचा पैसा देणार होतं, मात्र ठेच लागली आणि तिथेच जागेवरती बसला. काय झालं, आता तो अभागी ठरला, बरोबर. पण कुठे ठेच लागली, कशाला ठेच लागली हे त्यांनी बघितलं आणि ज्या दगडाला ठेच लागली असं त्याला वाटलं तो सोन्याचा दगड होता. आता काय झालं, आता पुन्हा तो भाग्यवान ठरला. म्हणजे भाग्य आणि अभाग्य हे कधी बदलेल हे सांगता येत नाही. 10,000 मिळणार होते, चांगली गोष्ट आहे, अरे पायाला ठेच लागली म्हणून तुझा लाखोचा तुझा फायदा झाला हे बघ. म्हणजे भाग्य हे कायम बदलत असतं. नाथ महाराज या अभंगामध्ये फक्त भाग्याचं लक्षण सांगत नाही, भाग्याचं भाग्य काय आहे, सोलीव भाग्य ज्याला आपण म्हणू शकतो बरं का.
एक आपण द्राक्ष खातो तर का, द्राक्ष हे खाल्ल्यानंतर जे गोड द्राक्ष आहे ते गोडच लागणार आपल्याला, मात्र आपण जर त्याचं साल काढून टाकलं तर ते आणखी गोड लागणार आहे. तुम्ही बघा, कधी खात असाल तर बघा, ते साल काढून खाल्लं तर अजून गोड लागत असतं. तसं हे भाग्यनाथ महाराज किंवा संतांनी आम्हाला भाग्य काय आहे हे सांगितलंय, पण या भाग्याचं भाग्य काय आहे? ज्याला भाग्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे संसारामध्ये तो धन्य आहे. संतांनी अनेक कारणांनी धन्यता दिलेली आहे. धन्य जगी तोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे, किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला, किंवा ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं बघितलं धन्योहम नित्यम स्वात्मान मंजसा वेद्मी, धन्योहम ब्रह्मानंदो विभाती मे स्पष्टम. अशा पद्धतीचा विचार काही आलेला आहे. म्हणजे धन्यतेची स्वतंत्र लक्षणं केलेली आहेत. मग भाग्याचं भाग्य या संसारामध्ये येऊन तो धन्य आहे. कोण धन्य आहे? ज्याच्या हृदयामध्ये परमात्मा साठवल्या गेलेला आहे. परमात्मा प्राप्त झाला हे भाग्य, मात्र हृदयामध्ये तो साठवल्या गेला, याला नाथ महाराजांनी भाग्याचं भाग्य असं म्हटलेलं आहे. साठविती हरी हृदया माझी, हृदयामध्ये तो परमात्मा येऊन बसू शकतो. अनेक प्रमाण आपल्याला त्याही संबंधानं देता येतील. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, किंवा आम्ही भावे बळीवंत तुझं घालू हृदयात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. म्हणजे परमात्मा केवळ आणि केवळ हृदयामध्ये येऊन बसू शकतो, मात्र तो सगळ्यांच्या हृदयामध्ये येऊन बसू शकत नाही. जेव्हा मारुतीरायांना भगवंताला तो किती मानतो हे दाखवण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी छाती फाडून दाखवली. आतमध्ये राम आणि सीता आतमध्ये बसलेल्या त्यांनी सगळ्यांनी बघितल्या. म्हणजे हृदयामध्ये तो परमात्मा येऊन साठवू शकतो, राहू शकतो. सावता महाराजांच्याही हृदयामध्येच तो परमात्मा येऊन थांबलेला होता. त्यामुळे असे अनेक दृष्टांत आपण किंवा संतांची उदाहरणं पाहू शकतो की परमात्मा हृदयामध्ये असतो. गंमत बघा, परमात्मा हृदयामध्ये येऊन तर त्याच्या दृष्टीनं बसू शकतो, त्याच्या अधिकारात बसू शकतो, पण जाण्याची ताकद मात्र त्याच्या हातामध्ये नाही बरं का. स्वतःच्या मनानं तो भक्ताच्या हृदयामध्ये येऊन बसू शकतो, मात्र स्वतःच्या मनानं तो बाहेर जाऊ शकत नाही. बघा, बिल्वमंगलाची कथा सांगतात. दोन्हीही डोळ्यांनी अंध आणि निघाले वृंदावनाला. वयोवृद्ध झालेले. असा विचार केला की वृंदावनामध्ये आपला देह पडला तर बरा होईल, आणि म्हणून 80 वर्षाच्या पुढचं त्यांचं वय, आणि ते निघाले. रस्त्यानं जात असताना एक अरण्य लागलं. त्या अरण्याकडे जात असताना एक अशी बोडखी विहीर होती, ज्याला बांधकाम वगैरे असं काही नव्हतं. त्या दिशेनं निघाले. लक्ष्मी मातेनं भगवंताला सांगितलं, देवा तुमचा भक्त तुमच्या भेटीला वृंदावनामध्ये येतोय, मात्र येत असताना विहिरीच्या दिशेनं तो चाललाय. 15-20 फुटावरती विहीर आहे, त्याला वाचवा. असं म्हटल्याच्या नंतर भगवंतांनी सांगितलं 15-20 फूट दूर आहे, काही गरज नाही, बराच वेळ आहे अजून. 10 फुटावर आले. देवा 10 फुटावर आला, अरे भरपूर लांब आहे. देवा 5 फुटावर आले, लांब आहे अजून, काळजी करू नको. 2 फुटावर आलाय, काही काळजी न करू नको. पाय विहिरीत पडणार त्याच क्षणाला भगवंतांनी बालरूप धारण केलं आणि त्या बिल्वमंगलाचा हात ओढला आणि त्याच्यावर खिकसून ओरडून म्हटले, तुला दिसत नाही का बाबा? विहिरीत पडला असता दिसत नाही? आंधळा आहेस का? त्यांनी सांगितलं, हो बाबा आंधळा आहे. आता अंध व्यक्तींचा एक स्वभाव असतो की त्यांचा कोणी हात पकडलेला त्यांना चालत नसतं, ते दुसऱ्याचा हात पकडत असतात. बघा तुम्ही, बिल्वमंगलाने बोलता बोलता भगवंताचा हात धरला आणि त्यांना विचारलं, कोण आहेस तू? त्यांनी सांगितलं, कृष्ण आहे माझं नाव. इथे काय करतोयस? त्यांनी सांगितलं, गायी वळण्यासाठी आलोय. या अरण्यामध्ये गायी वळण्यासाठी कोणी येत असतं का? आणि तुझ्यासारख्या बालकाला कोण पाठवणार आहे आईबाप अशा ठिकाणी गायी चारण्यासाठी? कोण आहेस तू खरं सांग? कारण स्पर्श बिल्वमंगलाला वेगळा वाटला. सामान्य मुलापेक्षा तो स्पर्श वेगळा वाटला. बिल्वमंगलाने वारंवार विचारलं, मात्र भगवंतानं मी भगवंत आहे असं काही सांगितलं नाही. मात्र भगवान आरडाओरडा करू लागले, नाही ते बोलू लागले, एक तर मदत करा आणि पुन्हा स्वतःच अडकून बसा, सोडा माझा हात. वाद सुरू झाला. बिल्वमंगलाने सांगितलं, जोपर्यंत तो कोण आहेस हे सांगत नाही तोपर्यंत हात सोडणार नाही. आणि भगवंत मात्र असा हात ओढू लागले. झटपट झाली आणि भगवंताने जोरात हिसका मारला आणि स्वतःचा हात त्यांच्या बिल्वमंगलाच्या हातातून सोडून घेतला आणि हसू लागले. त्यांना आनंद झाला की कसा हात सोडून घेतला असा आनंद त्यांना झाला. आणि भगवान हसू लागले. आता भगवान हसू लागले हे ठीक आहे, बिल्वमंगलसुद्धा हसू लागले. एखाद्या माणसाला जर का खूप आनंद झाला असेल आणि समोरच्याला डावलून तो आनंद किंवा समोरच्याच्या विरोधात तो आनंद आपण व्यक्त करत असो आणि ज्याच्या विरोधात तो आनंद व्यक्त केला तो जर हसू लागला तर मनामध्ये विचार येतो, हा हसतोय म्हणजे काहीतरी गडबड आहे. त्यांनी विचारलं, तुम्ही का हसताय? काही नाही म्हणले, देवा माझ्या लक्षात आलं तू कोण आहेस. कोण आहे? त्यांनी सांगितलं, कृष्ण आहेस ना तू? भगवंतानं सांगितलं, हो मी कृष्ण आहे.
हो मी कृष्ण आहे, भगवान श्रीकृष्ण आहे. मग त्यांनी सांगितलं हात कसा सोडून घेतला, का हसलास तू? त्यांनी सांगितलं हात तुमच्या हातातून सोडून घेतला म्हणून आनंद झाला. बिल्वमंगला आला, भगवान श्रीकृष्णाने विचारलं पण तुम्ही का हसताय? एक गोष्ट आठवली म्हणले देवा. काय? राग येऊ द्यायचा नाही म्हणले, एक वाक्य बोलतो, हस्तमुत्क्षिप्य तोसी बलात् कृष्ण किमद्भुतम हृदयात यदि निर्यासी पौरुषं गणयामि ते. तू स्वतःचा हात माझ्या हातातून सोडून घेतलास, यात तुझा काय पुरुषार्थ आहे? अरे माझ्या हृदयामधून निघून दाखवशील तर मी तुला खरा मर्द मानेल. विठ्ठल साठवी ती हरी हृदया माझी. परमात्मा स्वतःच्या मर्जीनं येऊ शकतो मात्र जाऊ शकत नाही. काही जण म्हणतील असं कसं शक्य आहे? करतो मग करतो अन्यथा कर्तुम शक्तिधारी तो परमात्मा आहे, असं कसा जाऊ शकणार नाही? शक्ती नाही का त्याच्याकडे? तो बळाचा वापर का करणार नाही? कारण सांगतो. नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगितले, जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोने दी. भुंगा भ्रमर तो गुंग 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 करत सगळीकडे जो फिरत असतो त्याची सोंड असते. त्या सोंडेची ताकद नाथ महाराज असे सांगतात की कोरड्या लाकडाला आरपार छेदून छिद्र करून तो पुढे जाऊ शकतो. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी, मात्र कमळामध्ये जेव्हा कमलनीवरती तो बसतो, कमल दलावरती जेव्हा तो बसतो तेव्हा तो अशा पद्धतीनं बसतो की त्या केसराला सुद्धा आपल्या पायाखाली तुडू देत नाही. नाही कष्टाचा भ्रमरासु मन गोई भ्रमरासु मन गोई भ्रमरासु मन असल्यामुळे तो त्याला कुचंबू देत नाही. सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला प्रमाण निश्चितपणे आहेत, देता येऊ शकतील. नाथ महाराजांनी सांगितलं, जेव्हा संध्याकाळ व्हायला लागते तेव्हा ते कमळ मिटायला लागतं. त्याचं लक्ष असतं की हे कमळ मिटताय, पण तो विचार करतो अजून मी थोडासा आमोद सेवन करेल, मला जायला जागाच किती लागते, अगदी छोट्याशा जागेतून मी निघून जाईन असा विचार ते करतं. असं करता 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 ते कमळ मिटून जातं आणि मिटल्याच्या नंतर आता त्याने काय केलं पाहिजे? जर तो लाकडाला कोरू शकतो तर कोळ्या पानांना कोरू शकत नाही का? कोरून बाहेर पडायला पाहिजे. मात्र तो तसं करत नाही, कारण त्या कमलिनीवरती त्याचं प्रेम असतं. सकाळ होते, कमळ उजाडतं, उघडतं आणि उघडल्याच्या नंतर तो भुंगा आतमध्ये मृतावस्थेत पाहायला मिळतो. मात्र मेल्यानंतरही तो अशा प्रकारे बसलेला असतो की त्या केसराची जी काडी आहे ती वाकडी होऊ देत नाही. दृष्टांत नाथ महाराजांनी संपवला. आता सिद्धांत सांगितला. जो शुष्क काष्ठ स्वये कोरी तो कोवळ्या कमळा माझारी भ्रमर गुंतला प्रीतीवरी केसर माझारी कुचंबोने दी. तेवी भक्ताची या प्रेम प्रीती हृदयी कोंडिला श्रीपती. तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थाप्रती बळ न चले. विठ्ठल जो भाव भगवंताचा आपल्या भक्तावरती असतो त्या भावाच्या समोर भगवंताचं कितीही जरी मोठं बल असलं तरी ते चालू शकत नाही. म्हणून भाग्याचं भाग्य काय आहे तर भगवंत हृदयामध्ये येऊन राहणं. त्याच्यामुळे भाग्याचे भाग्य धन्यते संसारी साठवी ती हरी हृदया माझी. आपल्या हृदयामध्ये परमात्मा येऊन का साठत नाही? विचार कधी केलाय? कारण हृदय हे त्याच्या राहण्याचं स्थान आहे, अंतःकरण हे त्याच्या राहण्याचं स्थान आहे. ते जर का विकारांनी बरबटलेलं असेल तर तो परमात्मा तिथे येऊन राहू शकत नाही.
ज्याप्रमाणे आपण एखादी खाण्याची चांगली गोष्ट एखाद्या बरणीमध्ये भरायची असेल तर त्या बरणीला आपण स्वच्छ करतो, त्याशिवाय ते पदार्थ चांगले त्यात ठेवत नाहीत. मग जर परमात्मा हृदयामध्ये येऊन बसवायचं असेल तर अंतःकरण किती शुद्ध असायला हवं, मात्र आपण याचा विचार करत नाहीत. आपण संसाराच्याच मागे लागणारी माणसं आहोत. आपण संसारामध्येच सुख शोधणारी माणसं आहोत. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसा म्हणजे भाग्य. बघा तुम्ही समाजामध्ये बरं संतांनी असं कुठेही सांगितलेलं नाही की पैसा कमवू नका. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे तुकोबाराय सांगतात. म्हणजे भगवंत संतांनी आम्हाला धन जोडू नका असं सांगितलं नाही, पैसा कमवू नका असं सांगितलं नाही. मात्र प्राप्त जो पैसा झालेला आहे तो उदास विचारे वेचकरी हे सांगितलंय. मात्र आम्ही तिथे मात्र कमी पडतो. आम्ही काय विचार करतो की जेवढा आम्ही जास्त साचवू तेवढं आमच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण होईल. गैरसमजातून बाहेर या, गैरसमजातून बाहेर या. एखाद्या माणसाकडे 7-7, 10-10 पिढ्या बसून खाण्या एवढी जर प्रॉपर्टी असेल आणि तो त्या प्रॉपर्टीचा त्या पैशाचा विनियोग योग्य पद्धतीनं करत नसेल तर निश्चितपणे पुढच्या 2-3 पिढ्यांमध्ये अशी एखादी व्यक्ती येते की ती पैशासकट नावही घालून टाकते. लक्षात घ्या, खूप अनुभव बघितलेले समाजामध्ये आपण सुद्धा पाहतो. लोक म्हणतात 10-10 पिढ्या बसून खाईल एवढा मी पैसा कमवला. उपयोग नाही आहे, त्याचा विनियोग जर का होत नसेल. काही माणसं फार कंजूस असतात. तुम्ही नाथ महाराजांच्या भिक्षुगीताचं चिंतन करा. भागवतामध्ये 23व्या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी भिक्षुगीत सांगितलेलं. तो भिक्षू म्हणजे काय, एक सावकार होता आणि तो सावकार इतका पैसा बाळगून होता की जळता जळणार नाही एवढा पैसा त्याच्याकडे. मात्र नातेवाईक आले, कोणाला काही लग्न असेल तर काऊ सेठजी थोडे पैसे देता का, मला 10,000 मी तुम्हाला देतो पुढच्या महिन्यामध्ये, मुलीचं लग्न आहे, जे काही असेल कारण. त्यांनी सांगावं काय करावं, दिले असते पण पैसाच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, वास्तुदेवता कधी देखील तथास्तु म्हणत असते, कायम तथास्तु म्हणत असते. आपण जेव्हा वास्तूमध्ये प्रवेश करतो, वास्तुपूजा करतो, तेव्हा वास्तुदेवता आतमध्ये ठेवलेली असते जमिनीमध्ये. ती कायम आपल्यावरती लक्ष ठेवून असते. कायम सकारात्मक घरामध्ये बोललं पाहिजे. काय सांगावं, पैसाच नाही, तथास्तु. तुम्हाला द्यायचे नसतील तर स्पष्ट सांगितलं पाहिजे की बाबा आहेत पण मी देऊ शकत नाही, स्पष्ट सांगितलं पाहिजे. मात्र काय सांगू, पैसाच नाही, लगेच तथास्तु म्हणून टाकतात. कोणालाही म्हणायचं, कोणी म्हटलं की पैसाच नाही, काय करू, पैसाच नाही. नाथ महाराजांनी अर्थाची 15 अनर्थ सांगितलेली आहेत. मग त्याच्यातली काही वानगी दाखल आपल्याला सांगतो. एकतर नैसर्गिक आपत्ती येते, नाहीतर नातेवाईक लोटतात, नाहीतर सरकार जप्त करून टाकतं, नाहीतर दरोडा तरी पडतो. 15 अनर्थ अर्थाची सांगितली. जर अर्थाचा वापर चांगला केला नाही तर. आता काय झालं, काय त्याच्यावरती बिकट प्रसंग आला आणि सगळं त्याच्याकडचं धन निघून गेलं. परिस्थिती अशी झाली की त्याच लोकांकडे आता त्यांना अन्नाची भीक मागण्याची पाळी आली. तो जेवायला मागायचा, भुकेला आहे, 4 दिवसांपासून काही खाल्लं नाही, द्या ना काहीतरी. या लोकांना जुने दिवस आठवायचे की मी परत देण्याचं आश्वासन देऊन सुद्धा तू दिलं नाहीस, आता तुला अन्नसुद्धा आमच्याकडून मिळणार नाही. नाथ महाराजांनी तर इथपर्यंत वर्णन केलं आहे की लोकांनी त्याच्या तोंडावर लघवी करावी अशी त्याची परिस्थिती झाली. भिक्षुगीत आपण वाचा म्हणजे आपल्याला कळेल की कशा पद्धतीची अवस्था जर आपण पैशाचा विनियोग योग्य नाही केला तर होते. एक माणूस होता, मी अनेकदा ही कथा सांगितलेली आहे, मात्र खूप संयुक्तिक आहे. पैसा माणसाकडे किती दडपायचा. काशीच्या जवळचा माणूस होता, काशीच्या जवळचा. बायको मोठी धार्मिक आणि त्याला असं वाटायचं, तिला असं कायम वाटायचं की अख्ख्या जगातली माणसं काशीमध्ये स्वतःचं पाप धुण्यासाठी येतात, दानदक्षिणा करतात, गोदावरीमध्ये डुबकी मारतात. आपला नवरा जातच नाही. ती नवऱ्याला सारखं म्हणायचं, अहो जा ना, 10-12 किलोमीटर तर आपलं वाराणसी आहे, तुम्ही जा, तिथे डुबकी मारा, जरा दानदक्षिणा करा. सगळं जग त्या ठिकाणी येतं, जगातले हिंदू सगळे बांधव तिथे येतात, जा ना कधीतरी तुम्ही. मात्र तो कायम टाळायचा. त्याच्या मनामध्ये हा भाव होता की तिथं गेलं तर जाण्या येण्याचा खर्च, बरं का, 10 किलोमीटरला लागतो किती, पण विचार बघा, तिथं गेलं जाण्या येण्याचा खर्च. बरं तिथं गेल्यानंतर तिथं पंडे उभे असतात, तिथे त्यांना काही मंत्र सांगितल्यानंतर त्यांना दक्षिणा द्यावी लागते. कुठं कोणी शिकवलं म्हणले, त्यापेक्षा आपले पैसे आपल्याजवळ बरे, अशा वृत्तीचा तो माणूस. मात्र बायको फारच डोकं खाऊ लागली. त्यांनी विचार केला, जाऊ म्हणले एकदाच, हिची कटकट तरी जरा बंद होऊन जाईल. गाडीने जाऊ असा विचार केला. गाडीवाल्याला विचारलं किती घेणार जाऊन येऊन. त्यांनी सांगितलं 400 रुपये लेंगे. 10 किलोमीटर. तो म्हणला कुछ कम, नाही 400 से कम कुछ नाही. तो विचार करू लागला 400 रुपये. वास्तविक पाहता 400 रुपये त्याच्यासाठी काहीच नाही. 400 रुपये, नाही. मग विचार केला बसने जाऊ. ST वाल्याला विचारलं कितना तिकीट आहे. त्यांनी सांगितलं 20 रुपये. म्हटलं 20 रुपये,
विचार करू लागला, म्हणजे 20 रुपये जायला आणि 20 रुपये यायला, अरे बापरे, त्यापेक्षा म्हणले आपण पायी जाऊ, जळता जळणार नाही एवढा पैसा बरं का, त्याच्यापेक्षा पायी जाऊ. निघाला पायी. आता तो विचार करू लागला, अशा एखाद्या घाटावरती आपण डुबकी मारावी की जिथे एकही पंडा नसेल, म्हणजे दक्षिणा द्यायचं काही काम नाही. बायकोनी सांगितल्याप्रमाणे डुबकी मारायची. बरं, डुबक्या सुद्धा 3 मारायच्या नाहीत, कारण दुसरी डुबकी मारताना एखादा येऊन उभा राहिला तर पंचायत, त्यापेक्षा एकच डुबकी मारायची. बरं, डुबकी मारल्यानंतर सुद्धा अंग पुसायचं नाही, कारण अंग पुसेपर्यंत एखादा पंडा उभा राहिला तर दक्षिणा द्यावी लागेल. डुबकी मारायची आणि पळत सुटायचं. सगळीकडे तो घाट बघून आला. आता आपण जर काशीला कोणी गेला असेल तर माहिती 80 घाट आहेत, तिथे 80 घाट आहेत. सगळ्या घाटावर फिरून आला आणि त्याला सगळीकडे पंडे दिसू लागले. अरे म्हणला, कुठे असं एखादं स्थान मिळावं जिथे एकही पंडा नाही. त्याला एक घाट सापडला बरं का, मुर्दा घाट म्हणतात त्याला, मुर्दा घाट सापडला. आजूबाजूला सगळीकडे बघितलं, कोणी तिथं दिसलं नाही. म्हणला, इथं आपण डुबकी मारू आणि एक डुबकी मारली की पळत सुटू, म्हणजे नाही कोणीतरी येणार नाही. पूर्ण घाटाचं अवलोकन केलं, कुठेही पंडा नव्हता. नदीमध्ये गेला, डुबकी मारू लागला. आता गंमत अशी आहे, ती बिचारी साध्वी स्त्री, त्याची पत्नी अतिशय साध्वी, आणि भगवंताला दया आली. म्हणले, हा इथं आलाय तिच्या सांगण्यावरून, दान दक्षिणा काही घडत नाही, आता आलाच तिथं पूर्ण विधी झाला पाहिजे. तिची काळजी भगवंताला, म्हणून भगवंत पंड्याच्या रूपात तिथं प्रगट झाला. यांनी एक डुबकी मारली आणि तोंड वर काढलं, हाथ में पानी लीजिए, दक्षिणा दीजिए. अरे म्हटलं, आप कहाँ से प्रकट हो गए, यहाँ तो आप नहीं थे. त्यांनी सांगितलं, नाही नाही नाही, हम यही होते. त्यांनी सांगितलं, अरे त्या बाकीच्या घाटावर का नसता तुम्ही. त्यांनी सांगितलं, बाकीच्या घाटावरती जी माणसं असतात ती वेगळी असतात, इथं येणारा माणूस वर्षावर्षाची सोय करतो म्हणले आपली. तो म्हणला, आपल्याकडून असं काही जमणार नाही. त्यांनी सांगितलं, यहाँ का विधि है, हाथ में पानी लीजिए, मैं आपको मंत्र बोलूँगा, दक्षिणा दीजिए, तभी आपको जाने को मिलेगा. तो विचार करू लागला, आता हा तर काही आपल्याला सोडत नाही, आता याला जरा खाली आणा. म्हणला, वर्षावर्षाचा अजिबात नाही आपल्याकडून होणार. म्हणले, काय, ठीक है, 6 महीने का कर दीजिए. अनाज का बिल्कुल नहीं. एक काम कीजिए, अनाज का मत कुछ इंतजाम कीजिए, 1000 रुपये दक्षिणा दीजिए, हाथ में पानी लीजिए. आता त्यांनी विचार केला, आता हा खाली येऊ लागलाय ना, आता याला खाली आणायचं. म्हणले, बिलकुल जमणार नाही. पर 501 तरी द्या, अजिबात नाही. 251 अजिबात नाही. 101 अजिबात नाही. 51, 21, 11. आता तो पंडित अडून बसला. भगवान म्हणला, 11 से नीचे नाही, बिलकुल नाही जमेगा. आता त्यांनी विचार केला, हा बऱ्यापैकी खाली आलाय, आता अजून खाली आणा. म्हणले, याला खाली आणता 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 1 रुपयापर्यंत आला. त्यांनी सांगितलं, 1 रुपये दूंगा लेकिन वो भी उधार. म्हणजे काय, 1 रुपये घेण्यासाठी एकतर त्यांनी 12 किलोमीटर, 12 दुने 24 किलोमीटर पायपीट करायची, नाही तर 40 रुपये खर्च करायचे बसला, नाही तर गाडीने जायचं असेल तर 400 रुपये खर्च करायचे. कोण येणार आहे त्याला लक्षात आलं, सांप भी मर गया, गाठी भी नहीं टूटी. 1 रुपया दूंगा लेकिन वो भी घर पे आके लेके जाना पडेगा. पत्ता वगैरे दिला, झालं. घरी गेला, त्याच्या लक्षात आलं, म्हणला, कोण येणार आहे एवढं पैसा खर्च करून 1 रुपया घ्यायला, कोण येणार आहे. तो आनंदामध्ये घरी गेला. बायकोने विचारला, कसं काय झालं. सगळं व्यवस्थित झालं. म्हणे, वाह, फार छान झालं, बरं झालं तू सांगितलं वगैरे वगैरे सांगू लागला. तेवढ्यात दार वाजलं. बायको गेली, दार उघडलं. म्हणजे जी बोलिए, हम वाराणसी से आए हैं, हमारे यजमान का ये घर है, उन्होंने दक्षिणा देने का कबूल किया था, तो वो दक्षिणा लेने के लिए आए हैं. असं म्हटल्याच्या नंतर तिला बिचारीला आनंद झाला. ती आनंदाने गेला. अरे अपने पंडित जी को कोई दान देने को बोला था. हां हां, अरे वो पंडित जी आहे. त्याने डोक्याला हात लावला. म्हणला, 1 रुपयासाठी आला का इकडं. एक काम करो, उनको बोल दो उनकी तबीयत ठीक नहीं, बाद में आइए. 1 रुपयासाठी उनको बोल दो उनकी तबीयत ठीक नहीं है, बाद में आइए. म्हणजे त्याच्या डोक्यात हाच विचार की नंतर पुन्हा पायपीट करून जरी आला, बसने आला, गाडीने आला, तरी पुन्हा डबल डबल खर्च करणार नाही. तिने सांगितलं, अरे उनकी तबीयत ठीक नहीं है. पंड्यानी सांगितलं, अरे हमारे यजमान है, उनकी तबीयत ठीक नहीं, जब तक उनकी तबीयत ठीक नहीं हो जाती हम यहाँ से नहीं हिलेंगे. तिने सांगितलं नवऱ्याला, असं असं आहे, काय करावं. म्हणलं, कशाने जाईल. तिने सांगितलं, एक काम करो, उनको बोल दो वो मर गए.
1 रुपयासाठी सांगितलं बोल दो वो मर गए. आता ती काय बिचारी साध्वी, तिने सांगितलं अरे वो तो मर गए. मर गए म्हणल्यानंतर भगवंतानी बोंब ठोकायला सुरुवात केली, अरे सेठजी मर गए, सेठजी मर गए. सगळं गाव जमा. आता गाव जमा झालं, सेठजी मेले कळाले. घरामध्ये बायका आल्या, बायकोकडे बघितले, तिच्या डोळ्यात टिपूस नाही पाण्याचं. त्यांना असं वाटलं भरपूर मोठा धक्का बसलेला दिसतोय म्हणून कळालेलं दिसत नाही नवरा मेला. मग बायका जुन्या पुराण्या गोष्टी सांगू लागल्या, खूप चांगले होते तुझे मालक, फार असे होते, जेणेकरून तिला रडू यावं, पण तिला काही रडू येईना कारण तिला माहिती होतं नवरा मेला नाही. आता बायकांनी विचार केला वातावरण निर्मिती कशी व्हायची. एकीने रडायला सुरुवात केली, एकीचं बघून दुसरी, दुसरीचं बघून तिसरी. आता भरपूर बायका रडू लागल्या. आता वातावरण निर्मिती झाली. आता आपल्याकडे कोणी मेलं, कुठल्याही गावाचा हा सिद्धांत आहे, कोणी मेलं की 2-3 जण ठरलेले असतात. लगेच सुतळी आणा, बांबू आणा, चारा आणा. आले, सगळं जमा केलं, बांधाबांधी सुरू झाली. तरी हा पठ्ठ्या झोपलेला, कारण 1 रुपया द्यायला लागेल म्हणून त्याला उचललं, त्याला त्या तिरडीवरती बांधलं, तरी सुद्धा हा पठ्ठ्या उठायला तयार नाही. घेऊन चालले. आता बायको घाबरली, कारण नवरा मेला नाही हे तिला माहिती होतं. आता त्याला घेऊन जेव्हा चालले तेव्हा ती म्हणू लागला, अरे वो मरे नाहीये, मरे नाहीये. आता बायका बायकांना वाटलं आता हिची आत्ताशिक ही जागृत झाली. त्या समजून सांगल्या, जो जाने वाला है उसको कौन रोक सकता है. आता तत्वज्ञान शिकवू लागल्या. झालं, त्याला घेऊन गेले. भगवान विचार करू लागले, असा पठ्ठ्या आयुष्यात पहिल्यांदा मिळाला म्हणजे आपल्याला काय करावं. घेऊन चालले, त्याला तिथं सोडलं, सरणावरती रचलं, तरी उठायला तयार नाही, 1 रुपया द्यायला लागेल. भगवंतानी विचार केला, आता जर आपण मध्ये पडलो नाही तर लोक याला जिवंत जाळतील म्हणले. हाय पठ्ठ्या उठेना म्हणले, 1 रुपया द्यायला लागेल. गर्दी जमा झाली. गावातला सेठ होता. हटिये हटिये हटिये, हमारे यजमान है, उनको कान में कुछ मंत्र कहना है, असं म्हणून त्यांनी सगळ्यांना लांब केलं. आणि कानामध्ये भगवान बोलू लागले, सुनो मैं भगवान हूँ, तुम्हें दर्शन देने के लिए आया हूँ, आंखें खोलो. असं म्हटल्याच्या नंतर त्यांनी 1 डोळा उघडला, पंडा दिसला, पुन्हा डोळे बंद केले. अरे म्हणले काय माणूस आहे हा. शेवटी भगवंतांनी विचार केला, आता बस. मूळ रूप धारण केलं. त्यांनी सांगितलं, अरे मैं भगवान हूँ, तुम्हें जो मांगना है वो मुझसे मांगो. त्याने पुन्हा 1 डोळा उघडला, देव दिसला आणि सांगितलं, जो 1 रुपया कबूल किया था ना वो माफ कर दो, बस इतना ही करो. विठ्ठल मी नेहमी सांगतो, दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. त्यामुळे विनोदाचा भाग बाजूला सोडून द्या. माणसाकडे आहे पण तो त्याचा वापर करत नाही, लक्षात घ्या. मग काय होतं, दैव ते सगळं घेऊन जात असतं. म्हणून व्यावहारिक दृष्टिकोनातून आपण भाग्याचं लक्षण जरी संसाराच्या दृष्टीनं भोगोपलब्धी मोठी दिसली त्याला भाग्यवान म्हणतो, संत त्याला भाग्यवान म्हणत नाही. मग भाग्याचं भाग्य काय आहे, हृदयामध्ये जे भगवंताला साठवून ठेवतात. बरं तो एकटा भाग्यवान ठरतो का, नाही, त्याचं कुळही भाग्यवान ठरतं, त्याचं कर्मही आणि त्याचा स्वधर्मही भाग्यवान ठरतो. नाथ महाराज सांगतात,
अवस्था त्याची झाली. त्यांनी फक्त त्याला भाग्यवान असं म्हटलेलं नाही, भाग्याचं भाग्य म्हटलेलं नाही, तर तोच धन्य न ठरता त्याचं कुळही धन्य ठरतं. आपण तुकोबारायांचा एक अभंग नेहमी म्हणतो, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आणि अशा प्रकारे त्याचं कुळही धन्य होऊन जातं. सावता महाराजांच्याही बाबतीमध्ये नामदेवरायांनी, नाथ महाराजांनी हेच म्हटलेलं आहे, किंवा सगळ्या कुळामध्ये ज्या ज्या क्षेत्रामध्ये ज्यांना कुळामध्ये येऊन चांगल्या गोष्टी केल्या त्यांचं कुळही त्या नावानं ओळखलं गेलेलं आहे. असं अनेक उदाहरणं आपल्याला संतांशी पाहता येतील. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, त्यांचं कर्मसुद्धा धन्य होऊन जातं. आणि धन्य त्यांचा स्वधर्म नाम मुखा. आता कर्म काय, स्वधर्म काय याचा विचार थोडा करा. कर्म म्हणजे जी क्रिया आपल्याद्वारे होते त्याला कर्म असं म्हणतात. त्या कर्माचे सुद्धा नित्य, नैमित्तिक वगैरे वगैरे बरेचसे प्रकार पडतात. तर त्याच्या जास्त खोलामध्ये जाण्याचं काही कारण नाही, आपली वेळ संपत आलेली आहे. आपल्याला पूर्ण अभंग बघायचा आहे. धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. त्याचा स्वधर्म काय आहे आपल्याला मुख्य विषय आहे. धन्य त्याचा स्वधर्म काय आहे, तर मुखामध्ये नाम हा त्याचा स्वधर्म आहे. स्वधर्म म्हणजे काय, याच्यासाठी धर्म हे आपल्याला पाहावं लागेल, धर्माची संकल्पना पाहावी लागेल. स्वधर्म म्हणजे स्वतःचा धर्म. आणि धर्म म्हणजे काय, तर शास्त्रांनी सांगितलं, धारणात धर्म हा. जी गोष्ट ज्याच्याकडून धारण केल्या जाते तो त्याचा धर्म असतो, असं काही चिंतन शास्त्रांनी केलेलं आहे. नाथ महाराजांनी धर्माची एक स्वतंत्र आणि वेगळी विलक्षण व्याख्या केलेली आहे. त्यांनी प्रत्येकाचा धर्म काय आहे हे सांगितलं आहे. श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले बुरे त्यास न कळे काही. कुत्र्याचा धर्म काय आहे, भुंकणं हा कुत्र्याचा धर्म आहे. आपण कोणावरती भुंकतोय हे त्याला काही कळत नसतं. हां, आपण जर बघितलं पूर्वीच्या काळातले कुत्रे जरा बरे होते बरं का, दारुड्यावर भुंकायचे. आता काही नाही, आता माणूस दिसला की भुंकणारे कुत्रे आपण जगामध्ये पाहतो. श्वानाचा तो धर्म करावी वसवस, भले बुरे त्यास न कळे काही. वेश्येचा तो धर्म द्रव्य ते हरावे, भले बुरे भोगावे न कळे काही. वेश्येचा धर्म काय आहे, तिची क्रिया काय आहे, तर फक्त लोकांकडून पैसा काढणं. कोण माझा भोग घेतो आहे, तो तरुण आहे, म्हातारा आहे, श्रीमंत आहे, गरीब आहे, रोगिष्ट आहे, काही तिच्याशी देणं घेणं नसतं. मला पैसा मिळाला पाहिजे हा तिचा धर्म असतो. संतांचा तो धर्म अंतरीती शांती. नाथ महाराज सांगतात, संतांचा धर्म काय आहे, तर अंतरामध्ये, अंतःकरणामध्ये शांती बाळगणं हा संतांचा धर्म आहे. त्यामुळे संत महात्मे केवळ लोकांना सांगतात असं नाही, तर एकनाथ महाराजांना आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतो. शांतीब्रह्म का म्हणतो, आपल्या जीवनामध्ये नाथ महाराजांनी कधीही शांती ढळू दिली नाही. मी नेहमी सांगतो, एकनाथ महाराजांची शांती ही शेळीची शांती नाही, ही वाघाची शांती आहे. त्याचं कारण आपल्याला सांगतो. शेळीची शांती म्हणजे काय, एखादा तिच्यापेक्षा बलदंड प्राणी तिला जर का खाण्याचा प्रयत्न करू लागेल, त्रास देऊ लागेल, तर तिला शांतच बसावं लागतं, कारण ती काही करू शकत नाही. मात्र वाघ शांतपणे फिरत असतो. त्याला माहिती आहे की आपल्यावर अतिक्रमण करणारे, आक्रमण करणारे आपल्या आजूबाजूला आहेत, मात्र तो त्यांना घाबरत नाही, त्यांच्या मधून निघून जातो, कारण त्याच्यामध्ये ताकद आहे. जर त्याच्या अंगावर कोणी आलं तर परत वार करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. अशी नाथ महाराजांची शांती आहे. कारण आपल्याला कदाचित माहिती नसेल, शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातले असे एकमात्र संत आहेत की ज्यांनी हातामध्ये तलवार घेऊन लढाई केली आणि विजयसुद्धा प्राप्त केलेला आहे. त्यामुळे नाथ महाराजांना शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचंही शिक्षण, प्रशिक्षण हे सद्गुरू जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्याचे किल्लेदार असणारे त्यांच्याकडून प्राप्त झालेलं होतं. म्हणून नाथ महाराज शांतीब्रह्म आहेत. नाथ महाराज काहीही करू, शापादपि शरादपि, ही ताकद नाथ महाराजांची सुद्धा होती. कारण संतांच्या वाणीमध्ये मोठी ताकद असते. ते बोलतील तसं होणार. त्यांनी आशीर्वाद दिला तर तो सत्य होणार, आणि त्यांनी शाप दिला तरी तो सत्य होणार. ही ताकद संतांच्या, ऋषीमुनींच्या वाणीमध्ये असते. त्यामुळे कोणी नाथ महाराजांना त्रास दिला तरी नाथ महाराज शांत बसायचे, कारण संतांचा धर्म काय आहे, अंतरीती शांती. म्हणून धन्य त्यांचा स्वधर्म. आणि स्वधर्म काय आहे, तर त्यांनी नित्य काय करावं, आंतरिक शांती बाळगून भगवंत नामस्मरण करावं. भगवंताचं नाव का घ्यावं, कारण नामामध्ये शक्ती आहे. संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात की नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या. कारण काय आहे, कारण नाम घेण्याच्यामध्ये आपल्याला अंतःकाळामध्ये ते नामस्मरण व्हावं, याच्यासाठी आयुष्यभर नाम घ्यायचं असतं. म्हणजे काही लोक शिंक आली तरीसुद्धा देवाचं नाव घेत नाहीत, आळस आला, जांभई आली तरीसुद्धा वेडेवाकडे आवाज काढतात, पण हरी म्हणत नाहीत बरं का. बघा तुम्ही, काही माणसं हरी म्हणत नाही, पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याला एका शिस्तीमध्ये बांधणं अपेक्षित असतं की मला शिंक आली, ढेकर आला,
नंतर जांभई आली तर उठताना बसताना आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. का तर अंतःकाळामध्ये तो आठवावा म्हणून. म्हणून भगवंताचं नाव केव्हा घ्यावं? केव्हाही घ्यावं. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. प्रत्येक क्रिया करत असताना भगवंत नामस्मरण आपल्या मुखातून झालं पाहिजे. कारण भगवंतानं आपल्याला देह याचसाठी दिलाय. कारण याची देही घडे देवाचे भजन, दिली इंद्रिये हात पाय कान डोळे मुख बोला, या वचन जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. मुख कशासाठी दिलाय? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलंय. आणि जर त्या मुखाचा वापर त्या गोष्टींसाठी झाला नाही तर परिणाम काय होतो? मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. जिव्हाला चावली भोजना, दुग्ध घृत शर्करा पकवांना, निंदिले उपांना, तेणे पातलो मुखवंदना. साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेणे वाचा पंगू झाली, एका जनार्दनी कृपा लाधली. नाथ महाराजांनी सांगितलं, आपल्या मुखाचा वापर जर का भगवंताच्यासाठी होत नसेल तर आपल्या मुखाचा उपयोग नाही. नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्पा हे. आपलं मुख जर का भगवंताचं नामस्मरण करत नसेल तर ते मुख म्हणजे सर्पाच्या राहण्याचं बीळ आहे. आणि त्याच्यातली जिव्हा जिव्हा नसून तो काळ सर्प आहे. त्यामुळे आपल्या मुखाला सर्पाच्या राहण्याचं बीळ होऊ द्यायचं नसेल, जर आपल्या जिभेला सर्प संबोधून घ्यायचं नसेल तर आपल्या मुखातून कायम भगवंत नामस्मरण आलं पाहिजे. कारण नामामध्ये ताकद आहे. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे हे, न तावत कर्तुम शक्नोती पातकम पातकी जनाहा. जेवढं पाप आयुष्यामध्ये करू शकत नाही पापी, तेवढं पाप घालवण्याची ताकद भगवंताच्या एका नामामध्ये आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम सातत्यानं घ्यायचं. म्हणून संतांचा स्वधर्म काय आहे तर धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. बरं, देवाचं नाव ते घेतात. कधी घेतात? संकट आल्यानंतर. कारण तुम्ही आम्ही संकट आल्याशिवाय देवाचं स्मरण करत नाहीत. मात्र संत महात्म्यांचं तसं नाही. अभंगाचं तिसरं, संकटे सुखात नाम सदा गाय, संकटी सुखात नाम सदा गाय, सदा गाय न विसंबे देवराय क्षण एक. संकट असो किंवा सुख असो, मुखामध्ये भगवंताचं नाम संतांचं कायम. न विसंबे देवराय क्षण एक. एक क्षण सुद्धा आपल्यापासून ते भगवंताचं नाम विलग करू शकत नाही. तुकोबारायांच्या जीवनातली कथा सांगतात. तुकोबाराय बहिर दिशेला गेले, शौचाला गेले आणि तिथे गेल्यानंतर सुद्धा हरी 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 करू लागले. लोकांनी नाव ठेवलं. लोक म्हणू लागले, तुकोबाराय तुम्हाला समजत नाही, कुठे तुम्ही देवाचं नाव घेता? देवाचं नाव एवढं पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम असं ज्या भगवंताच्या नावाचं वर्णन केलेलं आहे, ते नाव तुम्ही शौचाला जाताना घेता.
वाटत कसं नाही तुम्हाला? तुकोबारायांनी सांगितलं, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मी देवाचं नाव घेत नाही, मात्र माझ्या मुखातून सहजतेनं परमात्म्याचं नाम येतं. नाथ महाराजांनी सुद्धा भागवतामध्ये सांगितलंय, मी न करी त्याची कथा, परी तोची मुखी होय वक्ता, ऐसे बलात्कारेने बोलविता, काय मी आता करावे. नाथ महाराज म्हणतात, मी नाठवे जनार्दनासी, परी तो विसरू नेदी आपणास. मी त्याचं स्मरणच करत नाही, पण तोच त्याचं विस्मरण माझ्या मुखातून होऊ देत नाही. अशी अवस्था मला बलात्कारानं बोलायला लावतं, बळजबरीनं माझ्या मुखातून नाम घ्यायला लावतो. असं परमात्म्याचं आणि संतांचं नातं असतं. म्हणून संकट असो किंवा सुख असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये संत महात्मे नाम सोडत नाहीत. उदाहरण सांगतो, भानुदास महाराज आमचे मूळ पुरुष, त्या भानुदास महाराजांनी, कथा सांगणार नाही मात्र सार आपल्याला सांगतो, पंढरपूरचा पांडुरंग पंढरपुरामधून विजयनगरचा राजा कृष्णदेव यानं त्याच्या राज्यात नेलं. आत्ताचं हम्पी, जिथे विठ्ठल टेम्पल आहे, 50 रुपयाच्या नोटेवरती जे दगडी रथाचं चिन्ह आहे, तो दगडी रथ ज्या मंदिरात आहे त्याला विठ्ठल टेम्पल म्हणतात. विठ्ठल टेम्पल का म्हणतात? कारण आपला पांडुरंग परमात्मा पंढरपूरचा तिथे त्याने काही काळ ठेवला होता. त्या पांडुरंग परमात्म्याला आणण्याची जिम्मेदारी भानुदास महाराजांनी घेतली. सामान्य वारकरी देवाचे भक्त असणारे भानुदास महाराज तेव्हापासून वैष्णववीर संत भानुदास महाराज म्हणून लोकांच्या समोर आले. तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्यावरती चोरीचा आरोप झाला. चोर म्हणून त्यांना पकडलं, सुळावरती चढवण्याचा प्रसंग निर्माण झाला. मात्र भाषा काय असा विचार नाही केला की देवा, मी तुझ्या भक्तांपर्यंत नेण्यासाठी आलो होतो आणि माझी ही अवस्था करतो, काय तुझी भक्ती करून उपयोग आहे, मला जीव माझा चाललाय, हा विचार त्यांनी केला नाही. हे अविच्छिन्न भक्तीचं लक्षात घ्या. नारदांनी आपल्या भक्तिसूत्रामध्ये सांगितलंय, गुणरहितम कामनारहितम प्रत्यक्षण वर्धमानम सूक्ष्मतरम अविच्छिन्नम अनुभव रूपम. अविच्छिन्न भक्ती म्हणजे भक्त आणि देवाची ताटातोट होण्याचा किती जरी मोठा प्रसंग आला तरी जो भक्त आपल्या उपास्याची भक्ती सोडत नाही तो खरा भक्त आहे, अविच्छिन्न भक्त आहे. त्यामुळे संकट असो किंवा सुख असो, भानुदास महाराजांना सुळावरती चढवण्यात येऊ लागलं आणि त्या सुळाला पालवी फुटली. परिस्थिती बघा, भानुदास महाराजांनी देवाला नाव नाही ठेवलं. किंबहुना जरी हे आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवा नळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. न करी आणि कांचा पांगिला, नामधारक तुझाची अंकिला, सप्तही सागरे समरस होती, जै हे विरुनिजा यक्षिती, पंचमहाभूते प्रळय पावती, तरी मी तुझाची सांगाती गा विठोबा. भल तैसे वर पडो भारी, परी नाम न संडो नटळो निर्धारी, जेवी पतिव्रता प्राणेश्वरी विनवी, भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. ही अविच्छिन्न भक्ती आहे की तुला मी आणायला गेलो आणि मला सुळावरती चढवण्याचा प्रसंग आला, काय तुझी भक्ती करून उपयोगी. ही भावना भानुदास महाराजांच्या मनात नाही, किंबहुना तुझीच वाट मी बघणार आहे असा विचार त्यांनी केला. भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले, छोटं रूप धारण केलं, भानुदास महाराजांना तिकडे आणलं आणि भानुदास महाराजांनी पांडुरंगाला पंढरपुरामध्ये आणलं छोट्या रूपामध्ये. आणि भगवंत मोठं स्वरूप धारण करता जेव्हा झाला तर कार्तिकी एकादशीचा दिवस होता. रथामधून भगवंताची मिरवणूक काढण्यात आली आणि भानुदास महाराजांच्या हस्ते पांडुरंगाची पुनर्स्थापना पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, विठ्ठल मंदिरामध्ये पंढरपूरला झाली. आजही आपण सोळखांबीतून आतमध्ये प्रवेश करत असताना उजव्या हाताला एक दगडी चौथरा आहे, तिथे पादुका आहेत बघा. सोळखांबीतून चौखांबीत प्रवेश करताना तर ती भानुदास महाराजांची समाधी आहे. आम्ही परंपरेनं त्या ठिकाणी भानुदास महाराजांच्या समाधीचं आषाढ शुद्ध चतुर्दशीला पूजन करतो. नैवेद्य आदी त्या ठिकाणी आमच्या वंशजांच्या माध्यमातून परंपरेनं होत आहेत. आणि अशा पद्धतीनं ते भानुदास महाराज, बिकट किती प्रसंग होता, मात्र संकटी सुखात नाम सदा काय, न विसंबे देवराय क्षण एक, एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव, उभा स्वयमेव देव घरी. हे चरण वाचल्याच्या नंतर, ऐकल्याच्या नंतर मनामध्ये हा भाव निर्माण होतो की न जाणो नाथ महाराज हे स्वतःच्या बद्दल तर बोलत नाहीत, कारण उभा स्वयमेव देव घरी ही क्रिया फक्त आणि फक्त नाथ महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला सापडते. त्यांचं दैव धन्य आहे, कारण परमात्मा स्वतः त्यांच्या दारात उभा राहतो. कितीदा उभा राहिला दारात? दोनदा उभा राहिला. दोन प्रकारे, दोन स्वरूपात उभा राहिला. एकदा भगवान श्रीकृष्ण म्हणून आतमध्ये आला आणि सांगितलं, ब्राह्मण आहे द्वारकेचा, आपल्याकडे ठेवून घ्या सेवा करण्यासाठी. नाथ महाराजांनी ओळखलं भगवंताला, कारण भगवंत आपल्याकडे सेवा त्यांनी करावी आणि त्याच्या भक्तीच्या ऋणातून उतराई व्हावं हे नाथ महाराजांना नव्हतं वाटत. म्हणून सांगितलं, ब्राह्मण बुवा तुमची काही सेवा नको. त्यांनी सांगितलं, दुरून आलो आहे, द्वारकेहून आलो आहे, मला मागे पुढे कोणी नाही आहे, तुमचं नाव ऐकून आलो आहे. नाथ महाराजांनी सांगितलं,
एक काम करा, आपला वाडा मोठा आहे, कुठेतरी कोपऱ्यामध्ये तुमचं बिस्तर ठेवा. जर तुम्ही काय आणलं नसेल घरात, कुठेही तुम्ही थांबा. कपडे आणले नसतील माझे वापरा. रोज शेकडो लोक जेवण करतायत, तुम्ही जेवण करा, पण सेवा करायची नाही. भगवंतांनी सांगितलं सेवा केली नाही तर मेवा सुद्धा घेणार नाही म्हटले महाराज. नाथ महाराजांनी सांगितलं काही गरज नाही, भरपूर शिष्य आहेत, भरपूर सेवक आहेत, निघा बुवा म्हणले तुम्ही. वैष्णवा घरी देव सुखावला, बाहेरी नवजे दवडोनी घातला. ढकलून दिलं नाथ महाराजांनी, तरी सुद्धा देव वारंवार येतोय. देव म्हणे माझे पुरतसे कोड, संगती या गोड वैष्णवांची, तुमच्यासारख्या गोड वैष्णवांची संगत मला घडतीये, म्हणून मला तुम्ही तुमच्या पदरी ठेवून घ्या. नाथ महाराजांच्याकडे परमात्मा 36 वर्ष राबला. 12 वर्ष केशव विठ्ठल हे नाम धारण करून नाथ महाराजांच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला. केशव हे नाम धारण करून नाथ महाराजांना देवपूजेमध्ये मदत केली पुढचे 12 वर्ष. आणि त्याच्या पुढचे 12 वर्ष हे श्रीखंड्या म्हणून नाथ महाराजांच्या रांजणामध्ये पाणी भरण्याची सेवा भगवंतानं केलेली आहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्यांची पाये. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळून करी, वस्त्र गंगा तिरी धूत असे. सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समय तिष्ठत असे. निळा म्हणे देव रावे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. हे दुसऱ्यांदा उभं राहणं आहे. पहिल्यांदा भगवान श्रीकृष्णाच्या रूपात, आणि दुसरं म्हणजे नाथ महाराजांच्या दारामध्ये चोपदार होऊन भगवान दत्तात्रय स्वतः उभे होते. आता ती कथा सुद्धा मोठी आहे, कथा सांगणं वेळ घेणार नाही. आपण मुळात नाथ महाराजांचं चरित्र वाचा, जे विलक्षण आहे. नाथ महाराजांच्या जीवनात ती जेवढी विलक्षणता आपल्याला पाहायला मिळते ती इतरत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि तुमचा आमचा आदर्श हे नाथ महाराज असावे, त्याचं कारण सांगतो. तुम्ही आम्ही खाऊन पिऊन सुखी आहोत, मात्र परमार्थापासून दूर नाहीत. परमार्थही करायचा आहे आणि संसारही करायचा आहे. अशा लोकांचा आदर्श शांतीब्रह्म एकनाथ महाराज आहेत. म्हणून एकनाथ महाराजांचा आदर्श आपण समोर ठेवला पाहिजे. भगवान दत्तात्रेयांनी दत्तात्रेय चोपदार येथे उभे काठी कर, दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन. धन्य धन्य एकनाथा तुमचे चरणी माझा माथा, दत्तात्रेय चोपदार येथे उभे काठी कर. निळा शरण तुमच्या पाया, अनन्य भावे नाथराया. म्हणजे उभा स्वयमेव देव घरी, एका जनार्दनी धन्य त्यांचे दैव. उभा स्वयमेव देव घरी, धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा संसारी साठविती हरी हृदया माझी. धन्य त्यांचे कुळ, धन्य त्यांचे कर्म, धन्य त्यांचा स्वधर्म नाममुखा. यथामती अभंगाचं चिंतन झालेलं आहे. आज उमरज गावामध्ये द्वारकाधीश, द्वारकापीठाधीश्वर जगद्गुरू श्री सदानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या हस्ते आज कलशारोहण या ठिकाणी संपन्न झालं. आणि 4 पीठांपैकी म्हणजे जे आद्य शंकराचार्य आहेत त्यांनी 4 पीठांची स्थापना केली. त्या 4 पीठांपैकी एका पीठाचे हे शंकराचार्य आहेत. आता यांना आपण जगद्गुरू म्हणतो, लक्षात घ्या. कारण हिंदू धर्माचे हे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत. अन्य पंथांचे सुद्धा जगद्गुरू आहेत. बघा, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य यांच्याही गादीवर जे बसलेले आहेत ते जगद्गुरू स्वतःला म्हणून घेतात. मात्र ते त्या पंथाचे जगद्गुरू आहेत. जे शंकराचार्य आहेत, 4 पीठांचे शंकराचार्य हे आपल्या धर्माचे जगद्गुरू आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे भारतातल्या प्रमुख 4 आपल्या धर्माच्या प्रमुखांपैकी एक प्रमुख या ठिकाणी आला आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी कलशारोहण झालं. ही अत्यंत भाग्याची गोष्ट आपल्या उमरज गावासाठी लक्षात ठेवा. या संस्थांवरती प्रेम करणाऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. याचबरोबरीनं हिंदू धर्माचे
एक श्रेष्ठ प्रवक्ते म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ते देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या श्रीमुखातून आपण श्रीमद भागवताचं श्रवण करत आहोत. त्यामुळे आपण सर्व त्यांना टी व्हीवरती पाहतो आणि अनेक चर्चांच्या संदर्भामध्ये त्यांचे वक्तव्य अत्यंत मोलाचे असतात, महत्त्वाचे असतात आणि त्यांच्या विचारांचा एक विचार सामाजिक पातळीवरती सुद्धा केला जातो असे वक्ते आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आणि 108 कुंडी विष्णुयाग या स्थानावरती सुंदर अशा पद्धतीनं जो मंडप उभा केला आहे त्या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे अत्यंत समाधान आहे आणि अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार होत नसतात. त्यामुळे अशा कार्यक्रमाला आपल्यासारखी सर्व मंडळी उपस्थित राहिली, ज्यांची या संस्थांवरती श्रद्धा आहे, श्री नामदेव महाराजांवरती श्रद्धा आहे, अशी सगळी मंडळी ही खरोखर हा भाग्याचा दिवस आहे. आणि या उत्सवामध्ये अखंड हरिनाम सप्ताह अर्थात कीर्तनाचे सुद्धा काही कार्यक्रम या ठिकाणी रोजचे ठेवलेले आहेत. 6व्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आली होती. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ सर्वांनी विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय